कारण आजच्या पुरणपोळीचा सण संपलेला आहे. आता मला वाटतं वडे असतील, ज्यांनी वडे तयार केले असतील पापड फेड्या वगैरे त्यांनी घेऊन या. आता जे बॉल द्यायचा गणेशजी शिवलकर साहेब आलेले आहेत. सकाळपासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्रमंडळाचे सन्मानित पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जरा नाव सांगाल या. हां नाव सांग चाल. ब्रिंजल फायटर्सने टॉसबिन झालेला आहे. आणि काय घेतलं त्यांनी? शतरक्षण लावले का बॅटिंग? बॉलिंग घेतलेली आहे ब्रिंजल फायटर्स. आणि काळवरी योद्धा चे सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत आलेले आहेत. शुभम हातकमकर आणि सूरज स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असलेले दोन्ही काळभैरव संघाचे काळभैरव योद्धा संघाचे आघाडीचे फलंदाज सलामीचे फलंदाज शुभम आणि सूरज. आणि बॉलिंग मार्कवर आपल्याला दिसतंय उंचपुरा असा गोलंदाज अल्पेश ब्रिजल फायटर्सकडून. अल्पेश पहिला वैयक्तिक आणि संघाचं देखील पहिलं षटक घेऊन एक 15-20 पावलांचा मॅग्राच्या सारखा बॉलिंगचं रनअप घेऊन टाकण्याच्या प्रयत्नात पंच या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत पप्प्याजी. आणि लेग साईडला पंच असलेले अल्पेश यासाठी प्रत्येक विकेटसाठी निकेश मुंडे यांकडून पारितोषिक आलेले 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हां आणि अशा लेग ऑफ साईडला मला फटका बघूया. पहिल्याच बाद झालेला आहे, पहिलाच हादरा बसलेला आहे तो म्हणजेच काळभैरव योद्धा संघाला सलामीचा फलंदाज शुभम 0 डकआउट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतलेला आहे. कोणत्याच प्रकारची धावसंख्या नाही. चांगली ऑफर आलेली आहे ती म्हणजेच बॉलरचं नाव लिहा. हां लिहिलं. अल्पेश साठी निकेश मुंडेकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. अभिनंदन. पहिलं षटक आहे. पहिला वैयक्तिक षटकातील पहिल्या चेंडूवर शुभम याला तंबूमध्ये पॅव्हिलियनमध्ये पाठवलेलं आहे. त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सर्वेश देखील खूप चांगल्या प्रकारचा बॅट्समन आहे. चांगल्या प्रकारचे चौकार षटकार यामध्ये मारण्यामध्ये असा तरवेज असा फलंदाज आहे. आणि तेवढीच अल्पेशची देखील गोलंदाजी आहे. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज अल्पेश याला देखील कॅश प्राईजमध्ये बक्षीस या ठिकाणी निकेश मुंडे याकडून आलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार आपल्या षटकातील दुसरा चेंडू. या दुसऱ्या चेंडूवर सन्मानपूर्वक असा सन्मान केलेला आहे तो या ठिकाणी सर्वेशने. कोणत्याच प्रकारची धावसंख्या नाही. पुन्हा एकदा धावसंख्या काळभैरव योद्धाची थांबलेले 0 धावसंख्या. 2 चेंडू या षटकातील 2 चेंडू समाप्ती झालेले आहेत. पुढचा तिसरा चेंडू आणि हा ऑफसाईडला मारलेला फटका. 1 धाव तर दोन्ही फलंदाजांनी धावून काढलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या चं ओपनिंग झालेलं आहे. 1 धावसंख्या झालेली आहे ती काळभैरव योद्धा संघाची. या अल्पेशच्या षटकातील पुढचा चौथा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्क करून पुन्हा एकदा टाकण्याच्या प्रयत्नात लेग साईडला मारलेला फटका. आणि बघूया मला वाटतं 4 धावा ग्राउंड शॉटच्या स्वरूपात गेलेले 4 धावा या धावून काढलेल्या आहेत. 4 संख्येने धावसंख्या वाढलेली 5. काळभैरव योद्धा संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. पहिलं षटक सुरू आहे. अल्पेश एक आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क करून आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पाहूया. आणि हा ग्राउंड शॉट मारण्याच्या प्रयत्नात आणि 1 धाव तर घेतलेलं आहे. डिक्लेरेशन बघूया. दुसरी धाव देखील थ्रोच्या स्वरूपात धावून काढलेली आहे. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे
ते म्हणजे 7. पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नात ओव्हर थ्रो झालेले आहेत. 3 धाव. पुन्हा एकदा एक धावसंख्या धावून काढलेली आहे. 2 थ्रोच्या स्वरूपात धावून काढलेले आहेत. या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. 1 बाद 8. काळभैरव योद्धा संघाची धावसंख्या 1 बाद 8. पुन्हा एकदा अल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकला असलेला फलंदाज कोण आहे? सर्वेश. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि पंचांनी सोयर घोषित केलेला आहे. वाईट बॉल घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. काळभैरव संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा अल्पेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि मारण्याचे लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झालेली आहे आणि एक धावसंख्या धावून काढलेली आहे. या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 10. लेग बाय स्वरूपात आणि पहिले षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे, काळभैरव संघाची धावसंख्या आहे 10. पहिलं पॉवर प्ले मधलं षटक संपलेलं आहे. काळभैरव योद्धा संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहे. बॉलरचं नाव सांगा. प्रथमेश आपल्या या काळभैरव योद्धा संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे आणि त्याला सामना करेल ब्रिंजल फायटर्स संघाचा फलंदाज. सलाम स्ट्राईकला असलेला फलंदाज कोण आहे? हा ना, सर्वेश. दोघे सारखे दिसतात, दोन्ही फलंदाज. दुसऱ्यामध्ये स्टीवा आणि मार्कवा जसे होते भाऊ त्याप्रमाणे. आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका बघूया ते झेलबाद होते का. पंचांचा इशारा काय येतो त्याने पंचांचा इशारा 6 धावांचा खडखडीत असा षटकार गेलेला आहे आणि या 6 धावांवर संघाची धावसंख्या 6 ने वाढलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 16. काळभैरव योद्धा संघाची धावसंख्या झालेली आहे 16. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू घेऊन प्रथमेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू बघूया. या ठिकाणी कसा लेग साईडला मारले फटका आणि या तर 4 धावांचा फटका या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. 4 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. काळभैरव योद्धा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. सरासरी 10च्या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढत आहे. 20 संख्या झालेली आहे. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला असलेला फलंदाज आपल्या संघासाठी कशा प्रकारे षटकार चौकार यांची आतिषबाजी करत आहे. तो प्रथमेश आपल्या बॉलिंग बार करून पुन्हा एकदा स्ट्राईकला असलेला फलंदाज सर्वेश आणि प्रतिभेचा पुढचा चेंडू आणि हा मारण्याच्या प्रयत्नात बघूया निर्धाव गेलेला फटका. पंचांकडे अपील, परंतु हा कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी संबंध आला नाही. निर्धाव गेलेला चेंडू. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या थांबून राहिलेली आहे 20. प्रथमेश आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असताना आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेले आहे. वाईट चेंडू घोषित केलेले आहे पंचांनी आणि या वाईट चेंडूबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 21. प्रथमेश आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असताना कुठेतरी दिशा भरकटत आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू
आणि त्रिफळाचीत झालेला आहे, तो पंचांनी अपील केलेला आहे, त्रिफळाचीत झालेला आहे. सर्वेश याला समजलं नाही चेंडू आणि वैयक्तिक आपल्या 11 धावसंख्येवर सर्वेश त्रिफळाचीत झाला आणि दुसरा आदरा बसतोय तो काळभैरव योद्धा संघाला. पुन्हा एकदा धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या संपलाय काय षटक 2 बॉल चेंडू असताना शिल्लक असताना संघाची धावसंख्या आहे ती 22. कल्पेश आपल्या गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारचा बदल करत आहे आणि आताच एक संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न सर्वेशला त्यांनी बाद केलं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चला सामना पंचांनी सुरू करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, ऊन देखील भरपूर आहे, सूर्य डोक्यावर आलेला आहे आणि ओमकार नवीन फलंदाज आलेला. ओमकार स्ट्राईकला असलेला असा एक शैलीदार फलंदाज. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांकडे स्ट्राईक चा फलंदाज ओमकार. थोडीशी एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे चौकार षटकार संघासाठी मारायचे या प्रयत्नात आणि हा लेग साईडला मारलेला फटका बघूया काय होता त्या. आणि एक धाव तर दोन्ही फलंदाजांनी धावून काढलेले आहे. या एका धावेवर संघाची धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. 23 धावा झालेले आहेत धावफलकावर आणि हे षटक दुसरं षटक सुरू आहे. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येण्यासाठी बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज. आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करत आणि हा उंचावर मारणे फटका. पंचांचा इशारा बघूया काय होते तो आणि 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29 आणि दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे. थोडंसं महागडे षटक या ठिकाणी आलेलं आहे प्रथमेशाचं. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29. प्रथमेशांनी 19 धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. थोडंसं महागडे षटक गेलेलं आहे आणि एक विकेट मात्र प्राप्त केलेला आहे. पुन्हा एकदा तिसरा संघाचे षटक घेऊन आलेला सिद्धराज. थोडेसे बॉलिंगमध्ये एक चांगल्या प्रकारचे गोलंदाजी सिद्धराजची आहे. बघूया आपल्या संघाच्या धावा थांबवण्यासाठी सिद्धराज याचा निश्चित प्रयत्न असेल. पुन्हा एकदा 15-16 पावलांचा रनअप घेऊन सिद्धराज स्ट्राईकला असलेला ओमकार यांनी हा सन्मानपूर्वक केलेला आहे. बघूया धावचित होते का नाही आणि थोडीशी संधी होती धावचित होण्याची पण ती हुकलेली आहे आणि या एक धाव संख्या धावून काढलेली आहे. एका धावेवर संघाची धावसंख्या झालेली आहे 30. तिसरं षटक काळभैरव योद्धा संघाचं सुरू आहे. या तिसऱ्या षटक चालू असताना संघाची धावसंख्या 30. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा आपल्या गोलंदाज चेंडू घेऊन बॉलिंग मार करून पुन्हा एकदा मारण्या प्रयत्नात उंच मारण्या प्रयत्नात अगदी लेग साईडला गेलेला फटका, ऑफ साईडला गेलेला फटका आणि एक धाव तर दोन्ही फलंदाजांनी धावून काढलेले आहे. या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 31. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो सिद्धराज. आपल्या बॉलिंगमध्ये थोडासा बदल करत, दिशेमध्ये बदल करत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका फलंदाजाला मारण्याची संधी देत नाही तो सिद्धराज. पुन्हा एकदा हा देखील पंचांचा इशारा, निर्धाव गेलेला चेंडू, कोणत्याच प्रकारची धाव नाही. एक चांगली गोलंदाजी सिद्धराज आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत सतत बदल करतच आहे आणि ओमकारला हा फटका खेळता आला नाही. निर्धाव गेलेला चेंडू. पुन्हा धावसंख्या थांबलेला आहे 31 आणि हा उंचावून मारला फटका. बघूया थोडासा पंचांचा इशारा काय येते तो आणि षटकार. एक चांगला फटका गेलेला आहे. चांगला फटका ओमकारने त्या ठिकाणी खेळलेला आहे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे 37. चांगली धावसंख्येकडे
आगेकूच करत आहे तो काळभोरे योद्धा संघ. पुन्हा एकदा सिद्धराज थोडंसं आपल्या बॉलिंग मार्कमध्ये थोडंसं दिशा भटकली आणि त्याचा फटका 6 धावांनी त्याला घ्याव्या लागल्या आणि एक धावसंख्या धावून काढलेले. संघाची धावसंख्या झालेली आहे 38. तिसरं षटक सुरू आहे. हां ओके ओके. आणि हा उंचावून मारण्याच्या प्रयत्नात बघूया ऑनलाईनला गेलेला फटका. एक धाव तर दोन्ही फलंदाज धावून काढलेले आहे. या एका धावून संघाची धावसंख्या झालेली आहे ते 39. षटक म्हणतो, जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक म्हणतो. दोन्ही फलंदाजांनी विचार केलेला आहे आपल्याला विकेट राखून काही फायदा होणार नाही. प्रत्येक बॉलवर आपल्याला तुटून पडावं लागेल आणि जास्तीत जास्त धावा या काळभैरव योद्धा संघासाठी जमाव्या लागतील. दोन्ही फलंदाजांनी निर्धार केलेला आहे आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहे तो अखिल. एक फलंदाज देखील तेवढे चांगले आहेत. दोन्ही फलंदाज जोरदार फटके मारण्यामध्ये तयारीत आहेत, सूरज आणि ओमकार. बघूया अखिल आपल्या 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन स्ट्राईकला असलेला फलंदाज कशा प्रकारे सामना करेल. अखिल याचा फटका आणि हा उंचावून मारण्याचा प्रयत्न. बघूया झेलबाद होतो काय, किपर धावत गेला आणि याच्यावर झेलबाद झालेला आहे तो म्हणजे सूरज. वैयक्तिक आपल्या 12-13 धावसंख्या केलेल्या आहेत संघासाठी आणि 13 धावसंख्येवर स्वतः झेलबाद झाला सूरज. 13 ना. संघाची धावसंख्या पुन्हा थांबलेली आहे 39. तिसरा गडी बाद झाला काळभैरव सूरज याची जागा घेण्यासाठी. जरा प्रतिनिधी पाठवा, या ठिकाणी प्रतिनिधी आलेला नाही आपला काळभैरव योद्धा संघाचा. नवीन आलेले फलंदाज पंकज, डावखुरा फलंदाज असा पंकज. बघूया आपल्या संघासाठी 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवता येतील. तशी धावसंख्या निश्चित चांगली आहे 39, परंतु अजून 5 चेंडूमध्ये आणखी धावा येतील. अखिलेश हा देखील ऑफसाईडला मारलेला फटका. एक धाव दोन्ही फलंदाज धावून काढली. या एका धावर संघाची धावसंख्या झालेली आहे 40. अखिलेश पुन्हा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अखिल आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन ओमकार यासाठी आणि हा लेग साईडला मारलेला फटका. एक धाव तर दोन्ही फलंदाज धावून काढलेले आहे. दुसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे. या 2 धावांवर संघाची धावसंख्या वाढलेली आहे 42. अखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, पुढचा चौथा चेंडू घेऊन आणि हा उंचावून मारलेला फटका. निश्चित ओमकारने एक सन्मानपूर्वक असा मारलेला फटका. या 6 धावा गेलेल्या आहेत. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे 48. 48 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या या ठिकाणी काळभैरव योद्धा संघाने उभारलेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अखिल याच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. भुवनेश्वर प्रीमियर लीगची या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्रिकेटची लीग स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व आयोजक खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे. होळीचा उत्सव सण आहे तरी देखील या ठिकाणी खेळाडू
बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले क्रीडा आपले खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॉल द्या. हां, बॉल घ्या. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक असताना काळभोरी योद्धा संघाची धावसंख्या आहे 48. चांगली धावसंख्या आहे, परंतु क्रिकेटमध्ये दोन्ही प्रिंजल फायटर्स देखील तेवढा तुल्यबल्य असा संघ आहे. चांगल्या प्रकारचा संघ तो देखील आहे. पुन्हा एकदा अखिल आपल्या बॉलिंग मार्कवर. जुने बॉल ठेवा इकडे. हां, घ्या. बॉल आलेला आहे आणि सामना पंच तोरी सुरू करून घ्या. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 48. पुन्हा एकदा अखिल आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि हा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव गेलेले चेंडू. षटकार चौकार मारण्याच्या प्रयत्नात ओमकार बीट झाला. धावसंख्या थांबलेली आहे 48. शेवटचा चेंडू आपल्या या षटकातील, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. आणि हा उंचावर मारला फटका, मस्त छान ओमकारने मारला फटका. 6 धावांचा एक चांगला षटकार मारलेला आहे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी उभारलेली आहे. ती काळभोरी योद्धा संघाने 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे 54. 55ला विनचं आव्हान ठेवलेलं आहे ब्रिंजल फायटर संघाला. 55 धावसंख्येचं आव्हान आहे आपल्यासमोर ब्रिंजल फायटर संघाला. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे काळभोरी योद्धा संघाने. खूप चांगली धावसंख्या आहे. निश्चित या दोन्ही संघामध्ये चांगली लढत होईल. साई एकविरा 11 वर्सेस शार्वी 11 या 2 संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. कर्णधारांनी यायचं आहे. साई एकविरा वर्सेस शार्वी 11 दोन्ही संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी टॉस विनसाठी यायचं आहे. साई एकविरा वर्सेस शार्वी 11 संघाचे कर्णधार यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. टॉस विन करून घ्यायचा आहे. पुढचा सामना आहे साई एकविरा वर्सेस शार्वी 11. साई एकविरा वर्सेस शार्वी 11 या 2 संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि टॉस विन करून घ्यायचं आहे. विकी पाडगे आणि मान्यवर गरीजी शिवलकर यांच्या समवेत टॉस विन करून घ्यायचं आहे. दरम्यान शंतनू राठाडे आलेले आहेत, आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना प्रोत्साहन देणारे शंतनू राठाडे एक यांनी देखील टॉस विन करून घ्यायचं आहे. त्यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शंतनू राठाडे आणि गणेशजी शिवलकर आणि विकी पाडगे, चला आपण टॉस विन करून घ्यायचं आहे. हां, आणि जंगम स्वतः म्हणाले की माझं नाव सर जाहीर करा. बरोबर आहे, त्यांना हौस आहे क्रिकेटची, त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि त्यांचं भुवनेश्वर मुळगावचे रहिवासी आहेत. कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही. काही जे लागेल पाणी चहा थंडा वगैरे त्वरित आणून देण्याची किमया किंवा मदत करतात ते जंगम भुवनेश्वर रहिवासी संघाचे आणि या गावचे मूळ रहिवासी. निकेशजी मुंडे टॉसविनसाठी यायचे. निकेशजी मुंडे दरम्यान आपले पाहुणे आलेले आहेत. गणेशजी शिवलकर, नंतर शंतनूजी रटाटे आणि जंगम यांच्या शुभास्ते आजच्या या साई एकविरा आणि शार्वी 11 या संघाचं टॉस विन करून घ्यायचं आहे. धन्यवाद सर. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर नक्कीच प्रिंजल फायटर संघाने चांगली
गोलंदाजी केली. अर्थातच आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 24 चेंडूमध्ये कालभैरव योद्धा संघाने इथे 54 धावा बनवल्यात आणि 55 धावांची गरज अर्थातच प्रिंजल फायटर्स या संघाला असणार आहे. सलामीच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दोन्ही संघांना विनंती की आपण इथे एक एक आपला प्रतिनिधी द्यायचा आहे, कृपया विनंती आहे. कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर नक्कीच रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल.in या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आहे. अर्थातच समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तर कृपया विनंती, प्रत्येक खेळाडूचा अपडेट या ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं कृपया विनंती दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह, एक प्रतिनिधी इथे समालोचन कक्षामध्ये पाठवणे अनिवार्य असणार आहे. कृपया विनंती, आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. दोन्ही संघाला विनंती. सामना चालू होण्याच्या अगोदर कृपया आपल्याला विनंती करतोय की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो, कृपया सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे कृपया सहकार्य करा. स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर नक्कीच मालिकावीरीसाठी एक स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी कूलर, मोठमोठे बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित केले. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा अपडेट ठेवणं इथे खूप गरजेचं आहे आणि त्याच्याच कारणाने एक एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे. विनंती कालभैरव योद्धा संघाला सुद्धा आणि प्रिंजल फायटर संघाला सुद्धा. इथे पहिला चेंडू येतोय, चांगला प्रयत्न, हाफ ट्रॅकर चेंडूला पूल केला, यशस्वी, सक्सेसफुल, चेंडू सीमा पार, षटकार. पंच सामना थोडा 2 मिनिटं थांबवा. एक एक दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आल्याशिवाय सामना चालू होणार नाही आहे. कृपया विनंती, दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी पाठवा. कृपया फास्ट या, अन्यथा सामना चालू होणार नाही आहे. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह कव्हरेज केली जाते आहे. त्यामुळे प्रत्येक इथे या स्पर्धेचा नियमाचा आपण पालन करायचं आहे. त्यामुळे कृपया विनंती, आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे पाठवायचा आहे. इथे यूट्यूबला सुद्धा कोणताही प्रकारचा अडथळा येणार नाही आहे याची कृपया विनंती आहे. प्रत्येक संघाच्या खेळाडूंना आपण सर्वांनी सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. कारण आपण जर पाहिलं तरी स्पर्धा लाईव्ह यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज होते. त्यामुळे विनंती, समर्थ लाईव्ह. दोन चेंडू षटकातील इथे फेक झाले. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा चेंडू, ओ हो देखना स्ट्रोक, काय जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू सीमा पार, सुरतच्या बॅट मधून आलाय, षटकार. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 13 या आकड्यावर पाहायला मिळेल. जिथे षटकातील 4 चेंडू झाले तर 4 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावर विजयासाठी 55 धावांची गरज असताना ज्या प्रकारची सुरुवात प्रिंजल फायटर संघाला अपेक्षित होती ती सुरुवात नक्कीच सूरज आणि प्रथमेच्या माध्यमातून इथे साकारली जाते आहे. 4 चेंडूंचा पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. 4 चेंडूमध्ये 2 षटकार आतापर्यंत पेश झालेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथमेच्या आणि सूरजच्या बॅटमधून प्रत्येकी एक एक षटकार आलाय. राईट आर्मर ओव्हर द विकेटने 5वा चेंडू सुरजसाठी. इथे मात्र आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवर पडलेला चेंडू, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो या मिडवनला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे एकेरी धावफलकावर नोंदवली जाते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 5 चेंडू अखेर पहिलं षटक मार्गस्थ असताना कोणताही गडी न गमावता 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील.
इथं आज आपण पाहतोय या धुलीवंदनाचा सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं इथे स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरंच आयोजन आपण पाहतोय. दिमागदार या स्पर्धेचं आयोजन आपण पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय, समर्थ लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आहे. प्रत्येक खेळाडूचा अपडेट आणि प्रत्येक खेळाची माहिती अप्रतिम दर्जाची या चॅनलच्या माध्यमातून केली जाते. या चॅनलला सर्व जे काम करतात त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करत समोरच्या दिशेने हा चेंडू खेळला आहे. अर्थातच जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकी करेल तोपर्यंत इथे एक धाव इथे धावफलकावर घेतली जाईल. एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अर्थातच षटक क्रमांक पहिला संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. शंकर घाटगे आपण यायचं आहे. पंचांना जरा आपल्या नंतर मॅच खेळायची आहे, त्यामुळे मराठा वॉरियर्स संघाचे 2 पंच याच्यानंतर मॅच जे उपस्थित 2 पंच जे आहेत पप्पे आणि त्याच्या समेत तो नक्कीच या 2 पंच सहकार्य करा, कारण याच्यानंतर या 2 पंचांची मॅच आहे त्यामुळे त्यांना फ्री करायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. 15 धावा धावफलकावर. मॅचेस विजयासाठी 18 चेंडू आणि 40 धावा इथे बनवायचे आहेत. 55 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं आणि हे टार्गेट पार करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा नक्कीच कोणताही गडी गमावलेला नाहीये. ही नक्कीच एक जमेची बाजू राहिली जिथे फलंदाजी करताना आपण पाहतोय प्रिंजल फायटर्स या संघाला. कालभैरव संघाने सुद्धा अप्रतिम दर्जाची फलंदाजी केली होती आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय 54 धावा बनवल्यात. 55 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे प्रिंजल फायटर्स संघाला. ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ना सर, त्याच प्रकारची सुरुवात नक्कीच इथे या दोन्ही फलंदाजांनी दोन्ही बॅटरने इथे करून दिली आहे. परंतु अजूनही कमबॅक करण्याची संधी नक्कीच कालभैरव संघाकडे आहे, कारण हा दुसरा गोलंदाज आहे ना तो उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. अर्थातच गोलंदाज ऋतिकच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला गेलाय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल आणि या षटकामध्ये इथे मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं असेल, कारण ही सलामीची जोडी एक बॅक थ्रू मिळवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा नक्कीच ही जोडी आपण जर पाहिल्यानंतर कालभैरव संघासाठी घातक ठरू शकते. असं असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय ऋतिक आपल्या षटकातील हा पहिला चेंडू टाकण्यासाठी. अर्थातच ऑन द स्ट्राईक असणार आहे तो प्रथमेश. एक षटकाच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा रेषे पार. आलाय प्रथमेशच्या बॅट मधून हा दुसरा घणागती पहार. षटकार, या षटकारच्या मदतीने आपण पाहतोय तब्बल 21 धावा धावफलकावर. काय जबरदस्त आक्रमक पवित्र पहिल्या चेंडूपासून इथे साकारलाय प्रथमेश आणि सूरजने. नामवंत फलंदाजी जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आक्रमकतेचा नक्कीच इथे रूपांतर आपण नक्कीच धावेच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अर्थातच पहिला चेंडू इथे दुसऱ्या षटकाचा फेक झाला. 21 धावा धावफलकावर 55 धावांची गरज असताना एक जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र कमबॅक राहिले ऋतिकचं. अप्रतिम दर्जाचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू आता सरळ यष्टीरक्षक शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. इथे मात्र जबरदस्त कमबॅक राहिलंय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर स्थिर 21 वर पाहायला मिळतीये. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 चेंडूमध्ये 6 धावा नक्कीच इथे खर्च केलेला पाहायला मिळतील. 6 धावा नक्कीच पाहायला मिळतील. या गोलंदाजाने नक्कीच त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार दिला, परंतु नंतरचा चेंडू निर्धाव फेकून चांगला कमबॅक सुद्धा पाहायला मिळते. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक ओमकार टवटे येतोय. चेंडू खाली पकडलाय, झेल संपलाय प्रथमेश फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी होतीये ऋतिकच्या माध्यमातून. अर्थातच गोलंदाज राईट आणि समोरच्या दिशेने जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर बॅट फ्लो चांगला होता, परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि ओमकार टवटेचा हा चांगला झेल पहिला विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळतोय. सात चेंडूमध्ये 15 धावांची खेळी करून इथे मात्र
मैदानाच्या बाहेर पडतोय तो प्रथमेश. 2 षटकार त्याच्या इनिंग्समध्ये नक्कीच पेच झालेत, परंतु इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू ऋतिकच्या माध्यमातून इथे केला जातोय. आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे इथे झेप घेताना आपण पाहिलं तर हा संघ प्रिंजल फायटर्सला इथे मात्र पहिला गडी गमवावा लागतोय. एक मोठा हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्याच प्रकारचा एक फलंदाज अखिल मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पदार्पण करतोय. मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जरी पाहिलं ना तर 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज नक्कीच खूप महत्त्वाचा असतो. अखिल बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण विराट कोहलीचं उदाहरण घेऊ शकता, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग असेल किंवा हसीम आमला, हे मोठमोठ्या फलंदाज आपण नक्कीच इथे उल्लेख करू शकतो, जे 3ऱ्या क्रमांकावर येऊन आपल्या संघाला नेहमीच सातत्याने सावरत आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र हाफ गुडलेस स्पॉटवर पडलेला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत पकडलाय झेल. पुन्हा एकदा फलंदाज अखिल बॅक टू द पवेलियन, बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. नक्कीच जबरदस्त अशी गोलंदाजी ऋतिकची राहिली आहे. पहिलाच राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी, हाफ ट्रॅक नक्कीच गुडलँड स्पॉटवर पडलेल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत गेला आणि एसटीच्या पाठीमागे जर पाहिला ना तर शुभम अप्रतिम असा चेंडूवर येतो, चेंडू खाली आणि पकडतो झेल. हा अखिल मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. अर्थातच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 23 वर स्थिर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात मार्गस्थ असताना दोन्ही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ऋतिक मात्र जबरदस्त कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 2 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश संपादन केलं ऋतिकनं. आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. अल्पेश, ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, तो अल्पेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज, पंचाचा इशारा, नो चेंडू असणार आहे. नो चेंडूवर नक्की झेल पकडला फलंदाज बाद होणार नाहीये. 1+1 2 धावा इथे धावफलकावर इथे घेतल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर. पंचांनी निर्णय दिला होता, परंतु थोडीशी चुकी म्हणावी लागेल. हॅट्रिक संपादन केले, कारण विकेटचं पतन पाहायला मिळतोय. विकेट तिथे भेटले. हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक ऋतिकच्या नावावर राहिली आहे. तेवीस धावा धावफलकावर आहे. तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच आपण 15 धावा धावफलकावर होत्या, म्हणजे 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात, परंतु 3 गडी बाद करून इथे आपण पाहिलं तर प्रिंजल फायटर्स संघाच्या फलंदाजीचं अक्षरशः कंबर मोडलून ठेवलंय ते गोलंदाज ऋतिक यानं. 55 धावांची गरज असताना पहिल्याच षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या अर्थातच गोलंदाज सूरजने, परंतु त्यानंतर ऋतिकने चांगलं कमबॅक केलेलं पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच विकेट नाही दिल्या सर. तीन गडी बाद धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर आहे. ते षटकातील या शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी होती आहे. ऋतिक हाफ ट्रॅका चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काल हवेत. इथे मात्र हा झेल धरतीला दान दिला गेला. 1 धावेवर समाधान मानतोय तो हा नवीन बॅटर मनीष. 1च्या मदतीने षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. 12च्या सरासरीने इथे 24 धावा धावफलकावर. तर नक्कीच आपण इथे 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याची संधी होती गोलंदाजाला, परंतु नक्की क्षेत्ररक्षण थोडंसं खराब म्हणावं लागेल. परंतु षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 12च्या सरासरीने 3 गडी बाद, 24 धावा धावफलकावर.
मनीष पहिल्याच चेंडूमध्ये एक धाव इथे मात्र प्राप्त करतोय आपल्या बॅटच्या सहाय्याने. अर्थातच बाद होण्याची संधी होती परंतु ही संधी गमावलेली पाहायला मिळते. नवीन गोलंदाज अर्थातच संघाचा आधारस्तंभ ज्याला म्हटलं जाईल ओंकार टवटे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या गोलंदाजीस मार्क सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओंकारचा जर फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच चांगली फलंदाजी त्याने केली होती. अर्थातच 9 चेंडूचा सामना केला होता आणि नक्कीच 15 धावा त्याच्या नावावर आपण पाहतोय. तोच फलंदाज तोच बॅटर आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिला षटक ओंकार टवटे होतोय सज्ज मनीषसाठी. पहिला चेंडू राईट आर्मवर द विकेटने खोलात टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. मनीषला मात्र बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची संख्या होते. धावसंख्या स्थिर 24 वर पाहायला मिळते. तिसरे षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस केल्यानंतर 24 धावा धावफलकावर म्हणजेच अजून 31 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतातच 11 चेंडूंचा खेळ इथे शेष असेल. 11 चेंडू 31 धावांची गरज आतषबाजी षटकार चौकारांची करावी लागेल प्रिंजल फायटर्स संघाच्या फलंदाजांना. हाफ ट्रॅकचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. आत्मविश्वास कमी आणि नक्कीच उत्साह या अपीलमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय परंतु खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर 3 विकेटचं पतन ऋतिकच्या गोलंदाजीवर जे झालं आणि त्याच्याच कारणाने हा संघ बॅकफुटवर थोडा अंश का होईना ढकलला गेलाय. परंतु सूरज चांगली फलंदाजी करतोय. एक चेंडूचा त्याने सामना केलाय. एक चेंडूमध्ये त्याने षटकार पेश केला आणि सरळ नॉन स्ट्राईकला जो फलंदाज पाहतोय सूरज वाटाडे त्याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे कारण 10 चेंडू आणि इथून 31 धावा बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकचा चेंडू आणखीन एक चेंडू डॉट येणार का? पंचांचा इशारा काय असेल? 1 बाउंसचा इशारा आहे म्हणजेच निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळतीये. सलगचे हे 3 चेंडू निर्धाव फेकतोय तो गोलंदाज ओंकार टवटे. सूरज मात्र एक आपण पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे पाण्यातून मासा काढावाने तो बाहेर काढल्यानंतर तडपतो त्या प्रकारेच तो नॉन स्ट्राईक एंडला तडपडतोय अक्षरशः कारण त्याला स्ट्राईक वासून वंचित ठेवण्यात आलंय. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा चेंडू अर्थातच चौथा चेंडू घेऊन राईट आर्मवर द विकेटने ओंकार. हाफ ट्रॅकचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फ्लंबल झालाय आणि इथे एकच धाव घेण्याचा मानस सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कारण सूरजला माहिती आहे आपल्याला स्ट्राईक मिळणं आपण स्ट्राईकवर जास्तीत जास्त राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या संघासाठी हिताचं आहे आणि त्याच्याच कारणाने ते 1 धावेवर समाधान मानतोय. या 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अर्थातच 25 धावा धावफलकावर म्हणजेच विजयासाठी 8 चेंडूंचा अजून खेळ बाकी आणि विजयासाठी 30 धावा अजून इथे बनवायचे आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या प्रिंजल फायटर्स या संघाला. 8 चेंडू 25 धावा बनवण्याची ताकद कुवत नक्कीच सूरजकडे आहे. या येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे ओंकारावर आक्रमण हल्ला चढवला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. ओहो हो मस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. फ्लंबल झालाय क्षेत्ररक्षक. चेंडू जर पाहिला थर्ड मॅचच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने संख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. 27 धावा धाव फलकावर म्हणजे 7 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज. सात चेंडू आणि 28 धावा इथून बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्मवर द विकेटने ओंकार टवटे. ओ हो देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सूरजच्या बॅटमधून आलाय. बिग हिट षटकार. या षटकाराने पाहिलं तर नक्की धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या वधारतीये. अर्थातच 33 धावा धावफलकावर म्हणजे विजयासाठी नक्कीच अजून 22 धावा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या असतील. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडू नक्कीच ओंकार टवटेच्या गोलंदाजीवर निर्धाव फेकले होते. त्यामुळं थोडासा संघ बॅकफुटवर पाहायला मिळतो कारण या पहिल्या 1 ते 2 चेंडूवर जर सूरजला स्ट्राईक मिळाली असते तर नक्कीच एखादा फटका अजूनही पाहायला मिळाला असता. परंतु ते चित्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत नाहीये. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची अजून गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 22 धावा बनवायच्या बनवाव्या कंपल्सरी बनवाव्या लागतील. त्या अर्थातच आपण पाहिलं तर मनीष आहे स्ट्राईक एंडला मनीष आतापर्यंत त्याने जर पाहिलं ना तर नक्कीच 4 चेंडूचा सामना केला आहे. 4 चेंडूमध्ये 2 धावांवर तो नाबाद खेळतोय. त्याच्यामध्ये 2 डॉट आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. या अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाज धीरजला मात्र 6 चेंडूमध्ये 22 धावा इथे रोखायच्या आहेत.
आणि नक्कीच दोन्ही संघाकडून इथे संघर्ष केला जातो. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष होतोय, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष होतोय धावा रोखण्यासाठी. धीरज गोलंदाजी मार्कवर होईल सज्ज या अंतिम षटकाचा खेळ घेऊन. अर्थातच पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. इथे आपटाका चेंडू पूल करण्याचा प्रयत्न इथे फसला. इथे एकच धाव घेतली जाईल, कारण सूरजला स्ट्राईक म्हणून आणणं खूप गरजेचं आहे. 5 चेंडू 21 धाव्यांची गरज. या 21 धावा बनवण्याची ताकद नक्कीच सूरजसारख्या बॅटरमध्ये आहे, परंतु धीरज सुद्धा एक हुशार गोलंदाज आहे. इथे मासं शुभमच्या माध्यमातून काहीसा कानमंत्र दिला जातोय, आणि कानमंत्र दिला जातोय, सल्ला दिला जातोय. सर, आपण जर पाहिलं तर आयुष्य असेल, क्रिकेट असेल, कोणताही खेळ असो किंवा करिअर असू द्या, सल्लागार मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो. कारण पराक्रमिक तर दुर्योधनसुद्धा होता, परंतु विजय अर्जुनाचा झाला होता. कारण आपण जर पाहिला ना तर दुर्योधन शकुनी मामाचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. हा ट्रॅकर चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. सूरज ऑन द फायर, आणखीन एक षटकार. मनीषने जर षटकार मारला तर समीर शितोले यांच्याकडे 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. आपण पाहतो या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. अर्थातच 40 धावा धावपालकावर, म्हणजे 15 धावांची गरज येणारे 4 चेंडू शेष. मी म्हटलं होतं सूरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत प्रिंजल फायटर संघाला नक्कीच अपेक्षा असतील, परंतु गोलंदाज धीरजला मात्र इथे धीर द्यावा लागेल. आपल्याका चेंडू आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट चेंडू डीपमध्ये बॅट ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जोरात चेंडूवर येतोय, तोपर्यंत इथे 2 धाव घेण्याची संधी. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीनं पाहायला मिळते. अर्थातच धावसंख्या होते ती 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावपालकावर, 3 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नसतात. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. कशा प्रकारे फलंदाजी करणार धीरज, मात्र कशा प्रकारे चेंडू हाताळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रोमांचक आणि रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरा सामना. 3 चेंडू आणि 13 धावा. इथे मात्र दडपण दिसतंय गोलंदाजीवर, कारण समोर जर फलंदाज पाहिलं तर हार्ड हिटर फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि मी म्हटलं होतं सूरजला स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं आहे. 3 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार हा सामना? खऱ्या अर्थाने एक रोमांचक आणि रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. आपट्याका चेंडू आड्या बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत. अप्रतिम पकडला, जेल संपलाय. सूरज या फलंदाजाचा खेळ. सूरज बॅक टू द डगआउट. खेळ पकडला या क्षेत्ररक्षकाने, आणि इथे जर पाहिलं तर सूरजला परतावं लागतंय या तंबूच्या आश्रयाला. खऱ्या अर्थाने पाहिला तर हा चेंडूवर षटकार किंवा चौकार आला असता तर नक्कीच प्रिंजल फायटर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकला असता, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडलेलं नाही आहे. कारण सूरजला माघारी परतावं लागतंय. त्याचं कारण जर पाहिलं तर अप्रतिम पकडलेला झेल, आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र संघ जर पाहिला ना तर इथे कालभैरव योद्धा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर फलंदाजाने 2 चेंडू लिगली जर टाकले तर इथे हा संघ अर्थातच कालभैरव योद्धा संघ विजयी होतोय. कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी मारले या नवीन आलेल्या बॅटरने तरी संघ इथे पराजित होतोय. कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विनायक हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते लिगली 2 चेंडू जर गोलंदाज धीरजने टाकले तर इथे मात्र हा संघ अर्थातच कालभैरव योद्धा संघ विजय होतोय. परंतु तसं मैदानाच्या आतमध्ये घडणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण नवीन आलेल्या बॅटरला इथे मात्र 2 चेंडूवर तुटून पडावं लागेल. धीरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. पुढचा चेंडू. ओहो, इथं या आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र वापरला. इथे मात्र एकच धाव घेतली जाते आणि आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता म्हणावी लागेल. 1 चेंडू येणं बाकी आणि 12 धावांची इथे गरज आहे.
साई एकविरा 11 आणि शार्वी 11 या संघामध्ये सामना होणार आहे. साई एकविरा 11 संघ नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय कळवा. फलंदाजी स्वीकारले. धन्यवाद. प्रतिस्पर्धी संघ शार्वी 11 संघाला विनंती करतोय. सामना संपुष्टात आलाय. आपण आपल्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे. 6 धावा इथे धावफलकावर. इथे मात्र 6 धाव्याने पराभव स्वीकारावा लागतोय. तो अर्थातच प्रिंजल फायटर्सच्या संघाला.